नमस्कार, मी अश्विनी. आजच्या अनुभव कथनाच्या मालिकेच्या 5व्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं आणि सोबतच मेघाताईंचंही स्वागत करते. मेघाताई, आज प्रवासातला तुम्ही कोणता अनुभव शेअर करणार आहात ते जरा सांगाल का? मला तर इतके अनुभव आले आहे की मला कोणते सांगावे ते समजतच नाहीये, कारण की माझे स्वतःचे पण अनुभव भरपूर आहे, भावासोबत असलेले अनुभव आहेत आणि मी जिथे नोकरी करत होती तिथले पण अनुभव आहेत. काही समजत नाहीये की मी कुठले अनुभव म्हणजे शेअर करायला पाहिजे आहे, कारण की मन भरून आले आहे आणि काय सांगू कसं सांगू तेही कळत नाहीये. तुम्हीच विचारा, मी त्याची उत्तर देते. अच्छा, बरं, ठीक आहे, हरकत नाही. मला हे सांगा, तुम्ही जसं बोललात की जिथे नोकरी करता तिथले पण तुमचे काही अनुभव आहेत, तर आपण थोडासा तिथे प्रकाश टाकूया. तिथले मला काही अनुभव सांगा की तुम्ही, कारण की भाऊ आणि हॉस्पिटल वगैरे ह्या सगळ्या गडबडीमध्ये ऑब्व्हियसली तुमच्या नोकरीवरती तर काही ना काही तर त्याचा हे होतच असेल, म्हणजे त्याचा पडसाद उमटतच असेल, काही ना काही होतच असेल. तर तिथे काय तुम्हाला प्रॉब्लेम्स झाले, काय नाही झाले, कोण सपोर्टला होतं, कोण नव्हतं, थोडंसं ते पण आमच्यासोबत शेअर कराल? ही पण एक गोष्ट आहे, कारण की सुरुवातीला सगळे सपोर्ट करत होते मला, कारण की भावासाठी मी जे पण हॉस्पिटलमध्ये जाणं, हे करणं ते सगळं सुरू होतं. पण प्रॉब्लेम हा होता की सुरुवातीला प्रत्येक व्यक्ती माझ्या मदतीला उभा होता, पण डायलिसिस करणं आणि प्रत्येक दिवस सुट्टी घेणं, हे करणं ते पॉसिबल नव्हतं. तर त्या लोकांनी मला म्हटलं की एकदा तुम्ही तुमचं हॉस्पिटलचं काय काम करून घ्या, तर सुट्टी घेऊन घ्या, नाही तर मग ऑफिस सोडून घ्या. पण मी ऑफिस सोडू पण नाही शकत होती, सुट्टी पण घेऊ शकत होती, मी करू काय मला समजत नव्हतं. पण सुरुवातीच्या काही महिन्यापर्यंत त्यांनी मला भरपूर साथ दिली. नाही दिला अशातली गोष्ट नाहीये, पण साथ पण तसंच दिली. पण हळूहळू माहित नाही त्यांचे कोणी कान भरले, काय झालं माहित नाही, तर त्याच लोकांनी मला त्रास देणं सुरू केलं. माझा पेमेंट कटत होता, नाही तर मग मला रागवणं सुरू झालं. म्हणजे त्यांनी सरळ म्हटलं की तुमचा म्हणजे पर्सनल प्रॉब्लेम आहे, त्याच्यात आम्ही काय करणार आहे ना, कारण की आमचं ऑफिस त्याच्यामुळे डिस्टर्ब होत आहे आणि तुमच्या एकट्याच व्यक्तीला आम्ही सुट्टी देऊ तर बाकीचा स्टाफ काय मिळेल. तर तो पण एक प्रॉब्लेम होता, तोही मी फेस केलेला. पण स्वामीच्या कृपेने तिथे पण मला थोडस म्हणजे मिळाला, म्हणजे सपोर्ट मिळाला स्वामींचा. तर म्हणजे मी नाव तर नाहीच विचारणार, पण कोणी त्रास दिला आणि किती, म्हणजे जर तसं की 10 जर एम्प्लॉईज ऑफिसमध्ये असतील तर त्याच्यापैकी किती लोक तुमच्या सपोर्टला होते आणि किती लोकांनी मग हळूहळू त्रास देणं सुरू केला? तिथले जेवढे एम्प्लॉई होते सगळे ते सपोर्ट करण्याच्या ह्याच्यात होतेच नाही. म्हणजे तसा पण आता 3 बॉस होते तिथले, पण जे 2 बॉस होते त्यांनी सुरुवातीला सपोर्ट केला, पण हळूहळू ते पण सपोर्ट करणं बंद केलं त्यांनी पण जे मेन बॉस होते ते बाय चान्स यायचे. मग जेव्हा मी त्यांना सांगितलं की सर माझा असा प्रॉब्लेम आहे, आणि तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे मी बोलतो म्हणून, तर तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत शेअर केलं काय ते त्यांचं काय टॉपिक होतं मला काहीच माहित नाही. आणि त्याच्यानंतर मग हे लोक सगळे नमले आणि मला जशी पाहिजे तशी मी सुट्टी घेत होती, आणि मग नंतर मला ओव्हर टाइम करावं लागत होतं. म्हणजे हे सगळं करत करत मी कसे तरी दिवस काढले. मग ओव्हर टाइम करत होतात म्हणजे किती वेळेचा ओव्हर टाइम होता तुमचा? आणि मग नाईटला पण म्हणजे स्टे वगैरे करावा लागत होता का ऑफिसमध्ये? नाही, नाईटला स्टे नाही करावा लागत होता, मला 8-9 वाजेपर्यंत थांबावं लागत होतं. 8-9 वाजेपर्यंत थांबून मग जे माझं पेंडिंग काम आहे ते कम्प्लीट करावं लागत होतं, आणि मग त्याच्यानंतर मी घरी येत होती, असं पण होत होतं. अच्छा. आणि मग या सगळ्या गडबडीमध्ये कधी कोणी फायनान्शियल सपोर्ट केला का? सपोर्ट केला तर नाही, पण जेव्हा पण मला पैसे लागले तेव्हा मला दिले आहे, पण ते नंतर मी परत केलेले आहे. असं नाही की देऊन दिले पैसे, तसं काही नाही. मी गव्हर्नमेंट जे NGO लोक आहेत त्यांच्याकडे पण गेली, पण तिथून पण मला ती फॅसिलिटी नाही मिळाली भावासाठी. मी नाही तिथून पण पैसा उभा नाही करू शकते. बरं. तुम्ही एक उल्लेख केला होता की तुम्ही गुरुचरित्राचं 7 दिवसाचं पारायण केलं होतं, तर त्याचा थोडासा कुठे अनुभव शेअर करू शकाल का?
ते तर- बघा, जर तुम्हाला चालत असेल तर हो, ते कारण की माझा म्हणजे कसं सांगू, कारण की सकाळी पहाटे उठून जर आपण गुरुचरित्र केलं ना, तर ते एक वेगळा अनुभव असतो. त्या गुरुचरित्रामध्ये मला असा अनुभव झाला होता की जसं की स्वामी माझ्या समोरच उभे आहे आणि जोपर्यंत माझं पारायण संपत नाही तोपर्यंत त्यांचा भास राहायचा माझ्यासोबतच. इव्हन मी कुठेही बसली असली, कुठेही काही करत असली तरी पण मला त्यांचा भास राहायचाच. आणि मला भूक लागायची, पण मला ती भूक एकदम तीव्र नसायची. असं वाटायचं की नाही, ठीक आहे, मी थोड्या वेळ थांबू शकते. म्हणजे पारायण पूर्ण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी कंटिन्यू बसून एका मांडीवर बसून मी पारायण केलेलं आहे. असं नाही की मी 10 वेळ उठलेली आहे. एकदा पारायण सुरू झालं की मी जोपर्यंत माझे पूर्ण अध्याय होत नाही तोपर्यंत मी उठलेली नाही. बापरे, मधात काही खाणं पिणं काही ते पण सुद्धा केलेलं नाही आहे. कंटिन्यू मी पारायण केलेलं आहे. खूप कडक केलं म्हणजे. हो, इतकं कडक केलं की मला वाटत नव्हतं की मी एवढं कडक म्हणजे करू शकते. पण याच्या आधी कधी पारायण केल्याचा काही अनुभव किंवा कधी थोडीफार सवय, एका बैठकीची वगैरे अशी सवय होती? नाही, मला काहीच एका बैठकीची सवय कधीच नव्हती, कारण की घरात सगळ्यात लाडाची मी असल्यामुळे मी कधीच पूजा पाठ वगैरे कधी केलेली नाही आहे. पण जेव्हा भावावर असं सगळं आलं तेव्हाच मी स्वामींच्या ह्याच्यात गेली आणि ते सगळं सुरू केलेलं आहे. म्हणजे त्याच्यानंतर मग तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये, अध्यात्मामध्ये वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्यानंतर मग आलात? स्वामींमुळेच मी अध्यात्मामध्ये आली. मी आधी अध्यात्मामध्ये होतीच नाही. अध्यात्म म्हणजे काय मला हेच माहित नव्हतं. अरे बापरे, एवढं परिवर्तन झालं? हो, खूपच परिवर्तन झालं. माझ्यासारखी मुलगी की जी एक अगरबत्ती पण मी न लावणारी मुलगी, म्हणजे देवासमोर हात न जोडणारी मुलगी, ती एवढं पारायण आणि एवढं सगळं करते. मग घरच्यांना खूप आश्चर्य वाटलं असेल? हो, घरच्यांना एवढं आश्चर्य वाटलं की कसं काय बा, एकदम. आणि माझ्याकडे एवढं पूजापाठ नसायची, बिलकुल नसायची. म्हणजे घरी कोणीच करत नव्हतं एवढं? कोणीच काही करत नव्हतं. फक्त आई आणि बाबा फक्त पूजा करायचे, बस झालं. त्याच्या व्यतिरिक्त कोणीच काही करत नव्हतं. इव्हन आमच्याकडे कुलदेवी कोण आहे हे पण माहित नव्हतं, कुलदेव कोण आहे हे पण माहित नव्हतं. असे म्हणजे काहीच माहित नव्हतं. फक्त साधी आपली पूजा करायची, बस झालं. बापरे. मग तुम्ही जसं प्रोफेशनली आता ज्योतिषशास्त्रज्ञ आहात, वास्तुतज्ञ आहात, तर मग हे सगळं कधी शिकलात? हे त्याच्यानंतरच सुरू झालं, कारण की घरी कुलदेवी कोणाला माहिती नाही. मग जे माझ्यावर संकट आले, मग संकटातून बाहेर निघणं, हे करणं. मी कितीतरी ज्योतिषांकडे गेली आणि ज्योतिषांकडे जाऊन मी उपाय, म्हणजे भावासाठी माझ्यासाठी उपाय म्हणजे मागितले, पण त्यांनी मला फक्त भीती दाखवली की हे करायचं ते करायचं. इव्हन असं होतं की कोणी एका पंडितीने मला पूर्ण घरचा किराणाच भरून मागितला, मी भरूनही दिला. बापरे, एका पूर्ण किराणा? हो, पूर्ण महिनाभरचा किराणा माझ्याकडनं. मला म्हणजे असं इतकं आश्चर्य वाटलं की अरे, पण मी कोणत्या परिस्थितीने ते तर बघ नाही, तसं पण नव्हतं तिथे. पण जेव्हा स्वामी आले आणि स्वामीच्या तिथे फक्त काही नाही, एक नारळ पान चढवा, बस झालं, आणि त्यांना गुरु मिळा, सगळं आपल्याला मिळतं. हे मला खूप, म्हणजे रिअली सांगते की मी काहीच सांगू शकत नाही की काय सांगायला हवं हे तेच कळत नाहीये. नाही, बरोबर आहे. म्हणजे हे ऐकून मला पण आश्चर्य वाटलं की म्हणजे 1 महिन्याचा पूर्ण किराणा म्हणजे अशा व्यक्तीला म्हणायचं की ज्यांची बिलकुल परिस्थिती नाही आहे, तर अतिशय चुकीचंच आहे. रिअली सांगते, मी 1 लाख रुपये फक्त पंडित लोकांना वाटण्यामध्ये गेलेला आहे माझा, पण मला काहीच उपाय मिळाला नाही. जर मला अगोदर माहिती असतं की मला स्वामींच्या इथे सगळं मिळणार आहे, तर मी काहीच केलं नसतं. बरं, ठीक आहे. आज थोडासा वेळेचा अभाव आहे, तर आपण उद्या भेटूया याच वेळी, याच दिवशी. तत्पर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.